सर नमस्ते. नमस्कार सर. नाव आणि पत्ता सांगा सर. राजू यल्लाप्पा तेले, गाव शेड्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली. आपल्या ही द्राक्षाची व्हरायटी, द्राक्षाची व्हरायटी कोणती हो? थॉम्सन आहे सर. थॉम्सन. होय. बागेचं वय किती? वय 3 वर्ष झालं सर. 3 वर्ष झाली. आणि पीक कितवं? दुसरं पीक आहे. दुसरं पीक आहे. होय. आता हे जो खोड बघतोय सर, हे डबल खोड आहे की नाही? होय डबल आहे. किती झाड आहे? झाड पण चांगलं आहे. झाड चांगलं होय, आहे. चांगलं. 2 वयाच्या मानाने चांगलं आहे. होय वयाच्या मानाने चांगलं आहे. आपण व्हिडिओ बसून का करायला लागलो? म्हणजे उभारताच येत नाही ना साहेब बागेत. बागेत उभारले? होय, हाईट कमी आहे ना आणि माल लोड लय आहे. माल लय लोड झालाय. लोड मुळे खाली आले. खाली आले. होय. आता इथे बघतोय सर, बाग एकाच ढापीला नाही, हे तर कुठं जरी बेडलं ते सगळा माल असा काय झालाय, खाली आलाय. एक लेवलनं असं वजन खाली आले. खाली आले सर. हे की नाही? तर एका वेलीला घडांची संख्या किती हो? एका काडीला 5 ते 6 गाड्या राखलो सगळ्यांना. किती? 5 ते 6 एका काडीला. एका काडीला. बर. आणि एका वेलीला? एका झाडाला पूर्ण बुडक्याला. हा. एका झाडाला नाही म्हटलं तरी 125 ते 150 घड आहेत. 150 घड आहेत. 150 घड. असं सरीतलं अंतर किती हो? 9-5 अंतर आहे. 9x5. हा 9x5. आता ह्याच सर बघायला गेलो, अशी थप्पी लावल्यागत माल आहे सगळा. होय होय. है नाही? होय चांगला आहे. बागेचा दिवस किती हो सर? हे आता 120 दिवस कम्प्लीट झाले बघा. अजून हार्वेस्टिंगला किती दिवस अवकाश? अजून 30-35 दिवस अजून अवकाश होय, होय. आहे की नाही? बेदाण्याचा प्लॉट आपला होय आहे की नाही? साधारण 1 तारखेच्या आसपास काढायचा मार्च. एवढा माल लोड झाल्यानंतर साहेब, ह्या घडाचं लांबी किती आहे? माझा हात लावा, वर करून लावा, बघा दाखवा की बरं. साहेब. कुठं पण येतो हात? 1.5 त्याचे पुढे आहेत साहेब. आहे की नाही? हा 1.5. 150 ते 200 घड असल्यावर होय, होय. एवढा मोठा घड कधी होतो का हो? नाही होत नाही. खरे तुमचं सॉइल चार्जर कृषी अमृतमुळे आम्हाला चांगला रिझल्ट वाटलाय. वैदिकचं पण बेसोलच दिले? वैदिकचं 2 बेसोडेस दिले. कधी कधी दिलं? 1 ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर 18 दिवस हा. आणि नंतर छाटणी झाल्यापासून 40 दिवसांनी नंतर म्हणजे सेटिंग नंतर एक दिला? हा सेटिंग नंतर. त्याचा फायदा काय झाला हो? फायदा काळोखी येते. हा. माल फुगवून होते. हा. आधी पिवळं पडायचं आमचं बाग. आता पिवळं काही दिसतच नाही तुम्हाला बागेत. काहीच दिसत नाही. कुठेतरी 5% राहिले अगोदर परस. तुम्ही द्राक्ष शेती किती वर्षाला करताय? आम्ही आता नाही म्हणजे 30 वर्ष झालं सर. द्राक्ष शेती? होय होय. म्हणजे अगोदर जुनी होती ती काढली, ही नवीन लावली? हा नवीन लावलंय. बर. म्हणजे ही लावल्यानंतरच वापर चालू केला का? वापर कधीपासून करता? आता 4-5 वर्ष आहे बघा वापर आम्ही सॉइल चार्जर कृषी अमृतचं. हे सगळं 5 वर्षाला, वैदिकचा वापर 4 वर्ष झालं चालू आहे? 4-5 वर्ष झालं चालू आहे. चालू आहे. बर. अगोदर रासायनिक शेती केली? होय रासायनिक. ह्या वर्षी व्हिडिओ काढावं असं का वाटलं तुम्हाला? तुम्ही बोलवून घेतला आम्हाला? होय बोलून व्हिडिओ करायला या म्हणून. अपोवानाचं कडनं आम्ही घेतलं. होय खत सगळं व्हिडिओ काढायला लागते म्हटले. एवढं देखना माल झालाय? चालतं काढूया म्हटले. बाग चांगला म्हणता काढू म्हणतात, नको म्हणाल तरी पण आपण म्हणले काढूया असंच भाऊ म्हणलं. त्यांचं तरी मन कशाला मोडायचं. बरं. म्हणजे माल देखना आहे? होय माल चांगला आहे. त्याचं मालाने तुमचं ते काय बेसल डोस आहे ते पण चांगला आहे. बर. शेतकऱ्या सगळेजण वापरायला पाहिजे माझ्या मते. बर. आमच्या रानाला तरी ह्याचं लय रिझल्ट वाटलं. आता जत तालुका म्हणलं तर सगळं पूर्ण दुष्काळ जरा झूम करतो साहेब. ही जी शाळू वगैरे आहे की नाही, हा हे सगळं वाळून गेले बघा पाण्याअभावी. आणि हिरवं जे काय दिसते फक्त बल्लार तेवढी हिरवी दिसते. म्हणजे काटेरी जी झाडं आहेत तीच तेवढी हिरवी आहे. बल्लार तेवढंच हिरवी, बाकी सगळं वाळून गेलं. वाळलंय. एवढ्या दुष्काळ पट्ट्यामध्ये एवढं चांगली सुंदर द्राक्षी पिकवल्याचं काय वाटतंय तुम्हाला? नाही आनंद वाटते आम्हाला. हाय चांगला देवाच्या आशीर्वादानं हे खताच्या तुमच्या कंपनीमुळे सगळीकडे आपल्याला चांगलं वाटतं. राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली. नाही चांगलं आहे की नाही? होय चांगलं. म्हणजे ही टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यानं वापरली. होय वापरायला पाहिजे आमच्या मते. हा आम्ही सांगतोय की आम्ही असंच बाबा शेणखत अगोदर टाकून ते सगळं बेसल डोस टाकतोय सगळं सांगतोय. वैदिकचं बेसल डोस वगैरे घालताय? हा. वर्षात किती डोस असतो आपले टोटल? टोटल 3 तरी कंपल्सरी असते. खरड चटणीला 1, गोडी चटणीच्या आधी 1 आणि नंतर 60व्या दिवशी. 60व्या दिवशी 3 बेसल डोस घातल्यानंतर द्राक्ष बागेमध्ये काय समस्या राहतात का हो? काय राहिलं नाही तर समस्या काहीच नाही. रान अगदी बसबुशीत. रान उकल तरी बघा नसतं खोऱ्यानं रान उकरत नाही बघा. अगोदर खोऱ्यानं रान उकरत नव्हतं बघा की. आता जमीन बसबुशीत झाली. बसबुशीत आहे, प्युअर बसबुशीत. गांडूळ लय खाली.
गांडूळ तयार झाली. होय, गांडूळ आहे ते खाली उकरलं तरी. बरीच शेतकरी काय करतात सर, गांडूळ खत आणून घालतात. नाही आम्ही गांडूळ खत वापरतो ना, शेणखत आणि ह्याच्यावरच आम्हाला गांडूळ तयार होते ऑटोमॅटिक. गांडूळ खत घालून कधी गांडूळ वाढत नसते. चुकूनच आम्ही गांडूळ खत आणलं ते वापरत. मग कसं काय तयार झाली ती? ऑटोमॅटिक रानातच तयार झाले ते. कसं काय? बेसव डोस मुळे, वैदिकचा बेसोड दिल्यामुळे. बेसव डोस मुळे. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे का शत्रू आहे? तुम्हाला सांगतो, परवा आम्ही ऑक्टोबर ही छाटणी केल्यावर करंगुळी सारखी मोठी मोठी एवढी लांबडी गांडूळ ह्यात खाली बरं मारलं की ते खत घालताना त्याचे कट व्हायला आम्हाला नको वाटायला. तुम्हाला सांगतो तसली गांडूळ खाली. आपल्याला सुद्धा त्रास व्हायला लागली ती. मरायला लागल्यावर काय करायचं? मोठी मोठी करंगुळी सारखं डाबना परस लांबडी आणि मोठी डांबरा परस एवढी मोठी होती. होय होय. म्हणजे वरच्या थरात एवढी आहेत सर, तर खालच्या थरात किती असतील? खालचं काय आम्ही तेवढं खोललं. तुम्हाला सांगतो 3 ते 4 बोटच उकरलं आम्ही खोऱ्यानं. जास्त खोली उकरून काढलं नाही खत घालताना शेणखतला. न झोपणारा प्राणी कुठला माहितीये का साहेब? गांडूळ. झोपतच नाही तो. बरोबर. काय करतो सांगा बरं? रानात खायला सारखं पाला पाचोळा खातो आणि खाली वर करतो. खाली वर वर खाली वर खाली करतो. बरोबर. म्हणजे 12 तास ट्रॅक्टर चालावा तेवढा एक गांडूळ वर्षभरात काम करतो. वर्षभरात. हा, एक गांडूळ म्हणतो. एक नाही आमच्यात लय होते साहेब. परवा बघितलं की आम्हाला नको वाटले काय घालायला. किती क्षेत्रात किती असतील अंदाजे काय? एक फूट बाय फूट मध्ये तुम्हाला सांगतो ना, आम्हाला 5-7 दिसले ते बघा आम्हाला. दिसलेली फक्त म्हणतो मी. खालच्या थरातली वेगळी. खालच्या थरात नाही, नुसती वरली 3 ते 4 बोट अंतरामधली 5-7 गांडूळ एवढी मोठी जाडची. ती बारीक चिल्ली पिल्ली ती वेगळीच. डाबणासारखी मोठी, डाबणा प्रास मोठी. ह्याच्या अगोदर कधी गांडूळ बघायला मिळालं? नाही यावर्षी जास्त आहे. तुम्हाला खरं सांगा तर उजला. तुम्ही 30 वर्ष झालं साहेब शेती करताय हे नाही? करतोय. त्यात असं गांडूळ कधी बघायला मिळालं का? आयुष्यातच नाही एवढं गांडूळ असणार. बारीक लय असणार. सुईसारखी. बर. यावर्षी डाबणासारखी लांबडी. एवढी मोठी त्याची मुंडकच. तुम्हाला खरं सांगा एवढं मोठं? हा, मुंडकच त्याची तेवढी मोठी आहे. बर. म्हणजे आपल्या द्राक्षाची मण्याची साईज केवढी होती अगोदर ते पण सांगा बरं जरा. मने साहेब अगोदर 4 नंबर चालण्याला बेदान जायचे. म्हणजे जवळ 10 बॉक्स निघायचे. 4 टन बेदानामध्ये 10 बॉक्स जिरा माल 70-80 रुपयाने पण घेत नव्हती. किलो बेदाना? हा, बेदाना तसला जिरा होता आमच्याकडे. म्हणजे 4 किलो द्राक्षाचा 1 किलो बेदाना होता. 1 किलो. ते पण 70 रुपये किलो जायचा. 70 पण जात नव्हतं. 40-50 रुपये जाणार. कधी रेट लई असले की 90 रुपये. बर. जास्त दर असला तर 90. हा, 90. लई कमी असलं तर 50-60. त्यावेळेला द्राक्षी ती परवडायची का? त्यावेळेला ते असलेलं तेवढं खराब जाणार. 20% ते लॉस मध्येच येणार. बर. होय. म्हणजे जास्तीत जास्त माल किती टक्के माल असा बारीक निघायचा? साधारण 5% तर निघणार. म्हणजे बारीक माल. बारीक माल 5%. आता बघतोय सर, जरा झूम करतोय मी. ह्यात एक तर मनी कुठला बारका आहे का? नाही आता चांगला ना साहेब. हा, अगदी एक ही मनी कुठला बारका नाही, एक ही घड कुठला बारका नाही. मम्मी पेक्शन नाही, काय नाही. म्हणजे आपण जे काही 4 वर्षी जे काही मातीवर काम केलं त्याचं फळ आपल्याला भेटलंय. 100% भेटलंय. आता मी 4 वर्षापासून वापरताय का? होय, 4 वर्ष. तुम्हाला पहिल्यांदा वापरल्यानंतर किती दिवसात बदल जाणवला? 15 ते 20 दिवसाचा रिपोर्ट येते. काय वाटलं? लगेच काळोखी येते. बर. हा, मालावर पण आणि पालावर लगेच काळोखी भेटते. एवढा माल लोड असताना साहेब, माल ज्यावेळेला हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेला झाड कशी व्हायला पाहिजे होते? आकसून घेते ना. आकसून घ्यायला पाहिजे होतं. पान पिवळं पडायला पाहिजे होतं. आता काही नाही बघा. हिरवगार पान आहे अगदी, हे की नाही? तर एवढा माल लोड असताना सुद्धा आपल्या बाजूत गावात जर बघायला गेलो, घरटी द्राक्ष बाग आहे, है की नाही? आता येताना आपण बरेच बागा बघितल्या. सगळ्या कशा झाल्या? तो पिवळ्या पडल्यात. आमच्यात नाही साहेब. माल काढूस तर पाल राहते, शेवट पण राहते. त्याला काय दिलं आपण? योग्य पोषण दिलं. योग्य त्याला जे त्याला पाहिजे तेच दिलं. दिले. रासायनिक बंदच केलं ना सर. रासायनिक बंद केलं का बरं? हे काय ते पैसा पण जास्त जाणार आणि रान खराब व्हायला लागलं. बर. हा, या पाण्याला नाही आपलं बेसव डोस ह्याच्यानं व्यवस्थित रिझल्ट यायला लागले म्हणतात. हेच वापरायला लागलं 4 वर्ष झाला. म्हणजे कमी पाण्यात येते. हा, पाणी कमी लागते. आमचं रानच अगोदर जरा काळं रान आहे, त्याच्यात पाणी कमीच लागते आम्हाला. इथे 4-5 दिवसात आता एवढं फळ असून सुद्धा 4 दिवसात 2 तासाने ते पण गुंडी आहेत आपले 14 लिटर. तासाला 14 लिटर गुंडी आहे. ते 14 लिटर पाणी पडते एका गुंडीला. बर. 4 दिवसात 1 तास पाणी सोडतोय मी. एवढा माल लोड असताना 4 दिवसात 1 तास पाणी? 1 तास, 1 नाही तर 1.5 तास. म्हणजे राम सर खरं सत्यात उतरायला लागले. नाही आमच्या ध्यान राहणार तरी आम्ही तेवढं. पाणी कमी, अन्न जास्त. ज्यावेळेला आपण पिकाला देईल त्यावेळेला झाड कसं असेल? हेल्दी असेल. बऱ्या सर, सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी मध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर वॉटर मॅनेजमेंट शिकणं लय महत्वाचं आहे. नाही पाणी कमी पाण्यात ज्यांनी शेती केली त्यांचं विक्रमी उत्पादन. पाणी सोडून राहणार दम राहत नाही. ते खायला पोटाला कमी लागत असते. म्हणून आम्ही सोडलं त्याला ते वर काम करत नाही. ह्याला दिलं पाहिजे काही जास्त नाही. पाणी जास्त दिलं की सगळं बाद होऊन जातं. पोटाला जास्त दिलं पाहिजे. मग त्याला काय उपयोगच होणार नाही. पोटाला जास्त दिलं पाहिजे का नाही? बाकीचं बेसव डोस जास्त दिला पाहिजे. शेणखत आणि बेसव डोस. बाकीचं कुठलं सरकार खत वापरायचं नाही. काहीच गरज नाही. काय
बरेच शेतकरी म्हणतात केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही. आम्ही वापरत नाही अजिबात केमिकल. बर. बंदच केलं. हे कृषीअमृतचं काय बेसोडोस आहे वैदिक तेच 2-3 वेळा टाकलं घेतलं की त्याच्यात किलर्स होते. 3 बेसोडोस दिले की दुसरं बघायला गरज काहीच नाही. ड्रिपनं काय चालू आहे? ड्रिपनं काय आता हे असलेलं सॉइल चार्जर कंटिन्यू चालू आहे. हा कंटिन्यू. बर. सॉइल चार्जरचा वापर केल्यामुळे काय फायदा होतो? काय गोडी वाढलं, शुगर भरलं चांगलं व्यवस्थित, आणि मम्मी पेकेशन वगैरे काय मम्मी नाही. आता बागेला साहेब 30 दिवस अवकाश आहे का नाही? आता 25 ते 30 दिवस अवकाश. ह्या पिरियड मध्ये बागेची अवस्था काय व्हायला पाहिजे? एवढा माल लोड असल्यावर काय होते? पूर्ण मम्मी व्हायला पाहिजे. मम्मी व्हायला पाहिजे. त्यातला एक तर मनी कुठला आहे का? मम्मी नाही. एक तर मनी म्हणतो मी तुम्हाला. मनी पण नाही कुठं पाकळीवर पण एक मनी. साहेब ह्याला बेदाण्याचा प्लॉट कोण म्हणाल का हो? मार्केट मालच म्हणते त्याला. मार्केटिंग म्हणते ते. मार्केटिंग म्हणते. होय मार्केटिंग म्हणते ते. म्हणजे आपण तयार केला बेदाण्यासाठी. होय बेदाण्यासाठी. खरं मार्केट सारखा तयार झाला. का बरं तयार झाला तो एवढा मोठा? तो हे बेसल डोसच घ्या आणि काय त्याची ताकद आहे. रासायनिक बंद केल्यावर बेसल डोस मुळे झालं असं. होय. अगोदर जेव्हा आपण रासायनिक शेती केली 30 वर्ष केली. होय 30 वर्ष केली. नाही त्यात समस्या काय जाणवायची हो? काय मालच फुगायचं नाही, काय नाही, पालं पिवळं पडायचं, काय घालून पण ते खातच नव्हतं. आणि ते कसं वर रिझल्ट कसं येणार? रासायनिक हे झाडाचं अन्न नव्हे, हे तणाचं अन्न आहे. होय. आता आपल्या रानात सर बघतो काय भांगलून घेतले काय प्लॉट? नाही भांगलं बारीक असताना तण उपसून काढतो, खुरपं लावून काय कुठलं काय भानगड. वैदिक वापरल्यानंतर तणाचं प्रमाण कमी झालं का वाढलं? कमी झालं. तणच वाटत नाही आमच्या. आता 2-3 महिन्यात एकदा बारीक एवढं आलं की उपसून कुठं एक उगवते, ते पण सगळीकडे नाही. किती महिन्यात ना? 2-3 महिन्यात ना एकदा एवढं. हा ते पण एवढं यायला कुठंतरी एक असते, अकाउंट पण नाही, तणच नाही. तुम्हाला खर्च सांगा बघताय आता तुमच्या पुढे काय टोटल कुठं पण जावं तण दिसते का बघा. जादू आहे काही? जादू आहे का? जादू नाही साहेब. जादू काय असते? वैदिकची जादूच म्हणायला पाहिजे. हा वैदिक म्हणजे खतामुळे रसायन बंद केल्यामुळे याच्यावर म्हणजे रासायनिक हे कशाचं अन्न आहे हो? तणाचं अन्न आहे. वैदिक हे पिकाचं अन्न आहे. आता 2 फळ घ्यायला खरं 1 दिवस तणनाशक ह्याच्यात फवारलं तुम्हाला खरं सांगा. एक पण तणनाशक, एक पंप पण फवारलं, 1 लिटर सुद्धा बॅगेत दाखवलं नाही. द्राक्ष बागायतदार साहेब बिगर तणनाशकचा वापरतच नाही. तणनाशक म्हणले की त्यांचा जीव की प्राण. नाही तणनाशक वापर बागेत जाते. तुम्हाला काय सांग, बागावर ते उपयोगच होत नाही, त्याचा इफेक्ट होणार नाही की 100%. म्हणजे तुमच्या अगोदर ज्या बागा पिवळ्या पडत होत्या त्या कशामुळे पिवळ्या पडायच्या साहेब? अगोदर केमिकलचा अतिवापर आणि तणनाशकाचा जास्त वापर. तणनाशक वर्षात 1-2 पिरियड आम्ही तणनाशक मारत होतो, कारण तणच तेवढे यायचं. आता अलीकडे या बागेत लावल्यापासून एक मोठं तणनाशक ह्याचं फवारणी काहीच केलं नाही. कारण की तणच येत नाही, त्याला तणनाशक मारायची गरज आहे. आणि उन्हाळ्यात जरा ऊसाचा पाला वगैरे मल्चिंग करून टाकतो दंडावर. म्हणजे आपण प्राकृतिक पोषण दिलं त्याला. आणि चिकळाची भाजी एवढं असते त्याच्यामुळे तणच उठत नाही. होय. आम्ही तण उठलं तरी पण त्याचं बी होऊ देत नाही. मेन मुद्दा बी व्हायच्या आतच त्याला काढून टाकायचं. म्हणजे आपल्या बागेतलं काय झालं, बीमोडच झालेलं आहे. मोडच झाले नाही. आणि वैदिकनं काय केलं, पिकाला पोषण दिलं, पीक कसं झालं स्ट्रॉंग ठेवलं, तर तणाला अजिबात येऊ दिलेलं नाही. सर चांगलं आहे, बेस्ट डोस मस्त पैकी आहे की नाही? होय. तुम्ही 30 वर्षी साहेब केमिकल शेती केली, वैदिककडे का वळाला एकदमच असं? मग आपल्याला रिझल्ट वाटलं म्हणतात वळलो. आम्हाला पण असं फिरता रोज एक गाव आम्ही पण इकडे तिकडे जाता येतात, लोक म्हणाले चांगला आहे म्हणताना आम्ही लगेच इथं शेजारी सांगितलं तुम्हाला चांगला आहे म्हणून? आम्हाला 2-3 म्हटली. बरं. इथं आमचं शेजारलाच आहे ते पच्चापूरवाले चंदवाना गुगवाड म्हणणारे. त्यांनी म्हटले राजू प्लॉट तुम्ही जाऊन फिरून बघितले का? होय त्यांचं पण बघितलं. बरं. काय बदल वाटला त्यांच्यात तुम्हाला? त्यांच्यात पण चांगलं होतं. त्यांचं पाणी लय सवाळ. बरं. आणि उत्पन्न त्यांनी पण जबरदस्त काढायला आले. सवाळ पाण्यात सुद्धा? सवाळ, वाईट सवाळ, तोंडात घालून जात नाही ते. एवढं सवाळ पाणी होतं? होय. त्यात सुद्धा चांगले उत्पादन चांगलं काढले त्यांनी. बरं. आणि आता त्यांच्यामुळे आम्ही बघून आपण गाठ पडलो वळसंगला, इथं शेजारगावचे आहे ते. म्हटलं त्यांच्याकडे आता जाऊन आणतोय आपण ट्रॅक्टर साहाय्यानं नाही तर टेम्पो साहाय्यानं काय तर जाऊन घेऊन आणून. हाय चांगलं आहे. आपल्या भागात आता युजर शेतकरी तुम्ही किती जणांचं प्लॉट बघितले आतापर्यंत आपलं वापरलेलं? आपल्याला आता ते माळात आहे ते तेवढे जास्त वापरत नाही. आमची ते 5-6 बाग आहे ते पच्चापूर एरियात सगळे 1-7-8 बाग आहे ते त्यांनी वापरते. सगळेजण वापरतात, सगळे ग्रुप शेती करताय म्हणा आणि एकामेकाला सांगताय. आपण माल यायचं असलं की टेम्पो लोड इकडेच घेऊन येतात ना, डायरेक्ट पोच. घरपोच. बरं. म्हणजे सर्व्हिस पण चांगली देते त्याच्याबद्दल काय नाही. नाही चांगलं आहे, चांगला आहे. फोन करते अमुक किती जाणार, किती लागणार आहे, किती पोती घेणार आहे, किती एकर तुमचं म्हणलं एवढे एकर म्हटलं की काय लागतं मॅनेजमेंट सुद्धा अगदी व्यवस्थित सगळं आणून घरापुढे गाडी आणून उतरवून जाते ते.
प्रत्येक शेतकऱ्यानं जर द्राक्ष बागेला वापरलं तर काय होईल? नाही चांगलं होणार की, वाईट काय नाही, चांगलं होणार. आणि माती सुद्धा कशी झाली? सुपीक झाली. सुपीक झाली. होय, सुपीक. माती जिवंत ठेवून आपल्याला काय करायचं आहे? उत्पादन काढायचं. होय होय. तर तुम्ही युट्यूबला सर काय व्हिडिओ बघितले का? बघतोय की. कशा कशाचे बघितले? सगळं डाळिंब, द्राक्षे, आंबा, बर सगळंच बघतो. ते व्हिडिओ मध्ये काय शिकायला मिळालं तुम्हाला? काय हेच की आता भेसळ डोसा वगैरे टाकल्यावर कसं वापरायचं, काय वापरायचं, त्याचं गांडूळ तयार होते, चांगलं आहे, रान खराब होत नाही. तेच त्याच्यानुसार आपल्याला पण वापरायला चालू केलं, रिझल्ट चांगलाच आहे. आता 4-5 वर्ष झालं मी वापरतो. ह्या वर्षी आपण ह्या प्लॉटला जर वैदिक वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली? नाही, जरा झालं असतं आमचं, बेदान मालच फुगला नसता आणि पिवळं पडलं असतं मुद्दा मेन. बर. होय, मुद्दाम पिवळा इथं सगळ्या एरियातच आमचं एरिया लय रानात चुनकडा जास्त आहे, रान खराब आहे रान. आणि पाणी पण सवळ झाले. सवाळ 1-4 महिने गोड असते, 5-6 महिने सवाळ पाणी असते. म्हणजे ही काय भानगड आहे? पावसाळ्यात तेवढं इथे एक बारीक नाला तलाव आहे, त्या तलावामध्ये असते तेवढे दिवस गोड असते, नंतर मग सवाळ पाणी. बर. म्हणजे पाऊस गेला की लगेच सवाळ चालू होते. महिन्यातच पाऊस बंद झाला की महिन्यात सवाळ पाणी चालू झालं. म्हणजे बघितलं का मातीत किती क्षार आहेत हे लगेच समजून येते. होय. ज्यावेळेला वाहतं पाणी असते त्यावेळेला गोड पाणी येणार, ज्यावेळेला वाहतं पाणी बंद होते त्यावेळेला जमिनीतले जे काही क्षार आहेत ते सगळे पाण्यात उतरले. होय सर. म्हणजे साहेब आता आपण बघतोय 6वी-7वीच्या पोरांचं केस पांढरे व्हायला लागली. होय. कशामुळे व्हायला लागली? हे काय केमिकलच घेऊ साहेब, सगळं रासायनिक, सगळं केमिकल, औषध वगैरे, कीटकनाशक मारून तेच खायचं आणि काय त्याशिवाय पीक पण येणे साहेब. कोण म्हणते? आपलं कसं आलं? मग ही आलो कीटकनाशक फवारल्याशिवाय पिकच येणार कुठली. मग ज्वारीला पण आलंय सोडा. आता मक्याला साहेब आधी तणनाशक ह्याचा वापर करत होते अळीचा, नंतर आता ज्वारीला पण मारायला लागली, बाजरीला पण मारायला लागली. सगळ्याला सर्रास कीटकनाशक मारल्याशिवाय पिकं येणं झाले. मिरची म्हणा, वांगी, सगळ्याला कीटकनाशक 5-6 दिवस जात नाही साहेब, कीटकनाशक शिवाय सगळं बादच व्हायला लागले. का बरं? पिकाने किडीने का हल्ला केला याचा अभ्यास केला का तुम्ही? काही आता रासायनिक वापरून झालं असेल साहेब. रासायनिक वापरल्यामुळे माती बाद झाली, त्यामुळे पीक सुद्धा कमजोर झालं, त्यामुळे काय झाली, किडी त्यावर अटॅक केला. आम्ही भाजीपाला वगैरे जास्त करत नाही ना साहेब. बर. हे नुसतं द्राक्ष एवढं, गहू, मका. टोटल शेती किती एकर आहे? टोटल आमचं भावाचं माझं मिळून एक 13-13.5 एकर आहे की नाही? किती एकर क्षेत्राला आपण सध्या वैदिकचा वापर करताय? आता सध्या बघा की मक्याला आणि गव्हाला ह्याला 3 एकरला आता सध्या आमचं हे चालू आहे. जत तालुका सगळ्यात मोठा तालुका आहे, जेरा क्षेत्र जास्त आहे. बरोबर आहे की नाही? अगोदर तुम्ही सायकलवरून फिरत होता, आता सायकलवरून फिरता का? सायकल आता गेले साहेब, कुठे सायकल, कुठून आता कशावरून जाता? आता काय मोटरसायकल जाता की नाही? आता ग्रीन गुजरात ही सायकल आहे आणि SSM काय आहे? 2 व्हीलर आहे. 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलर. फॉर्च्युनर आहे ती, फॉर्च्युनर आहे. काय फॉर्च्युनर आहे? मग तुम्हाला कशातनं गावात जायला बरं वाटेल? आता काय फॉर्च्युनर वाढते, जमीन कशी ताकदवर होते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. SSM काय होतंय, जमीन पण सुदृढ राहते आणि पिकाचं उत्पादन इतक्या पटीनं वाढते, पोत ढासवण्यापेक्षा आपण काय केलं, जमिनीचा पोत वाढवला पाहिजे. आहे की नाही? तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभते सर? सर नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. आप्पा सुबिराजदार, गाव वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8698 17 17 14. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.